आजपासून सुरू होते नवरात्री. नवरात्री म्हणजे देवीचा उत्सव, नवरात्री म्हणजे त्या शक्तीचा उत्सव. आणि याच उत्सवाविषयी आज आपण थोडं जाणून घेणार आहोत. या मागचं सायंटिफिक रिझन पण आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याकडे मुख्यत्वे करून 4 नवरात्री आहेत. गुढीपाडव्याला सुरू होणारी आणि रामनवमीला संपणारी ही आपली चैत्र नवरात्र. त्यानंतर असते आषाढ नवरात्र. आत्ता जी चालू आहे ती शारदीय नवरात्र आणि नंतर येते ती माघ नवरात्र. जेव्हा जेव्हा एखादा ऋतू बदलतो तेव्हा नवरात्र येते. म्हणजे बघा की पुरुष आणि प्रकृती याने बनलेलं हे विश्व आहे आणि प्रकृती जी आहे, जिला आपण मदर नेचर पण म्हणतो, जिला आपण आई म्हणतो, ऋतू बदलतो म्हणजे काय होतं, जेव्हा एका ऋतूपासून दुसरा ऋतू यायला लागतो तेव्हा ह्या वातावरणातील बॅक्टेरिया पण चेंज होतात आणि आपल्याला म्हणजे माणसांना या ऋतूशी, या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. थोडक्यात काय तर मदर नेचर म्हणजे आई आपल्या लेकरांना म्हणजे आपल्याला नेचरमध्ये राहण्यासाठी आणि त्या ऋतुमानाशी जुळून घेण्यासाठी देत असलेला हा कालावधी आहे. चेंज झाला की व्हायरल होतो आणि हा कशामुळे होतो, तो त्या बदललेल्या बॅक्टेरियामुळे होतो आणि बॅक्टेरियाचा परिणाम आपल्या ह्युमन सिस्टीमवरती होतो. मग आपण काय करतो की आपण ह्या वेळेला शक्यतो सात्विक आहार घेतो किंवा उपवास करतो आणि उपवास केल्यामुळे आपल्या बॉडीचं आपोआप प्युरिफिकेशन होतं किंवा डिटॉक्स होतं आणि या नवीन ऋतूसाठी आपली बॉडी प्रिपेअर होते. हे झालं या मागचं सायंटिफिक रिझन. पण जेव्हा जेव्हा आपण देवी आणि स्पेशली दुर्गा माता म्हणतो तेव्हा आपल्या समोर निर्माण होते, आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे एक शक्ती, ती म्हणजे एक एनर्जी. पण ही शक्ती म्हणजे काय असते, ही फेमिनाईन एनर्जी म्हणजे काय आहे, तर त्याच्या मागे थोडक्यात असं सांगण्यात येतं की ब्रह्मानं हे विश्वाची निर्मिती केली, विष्णूने हे विश्व चालवत आहे आणि शिव ह्या विश्वाचा संहार करणार आहे. पण जेव्हा निर्मिती केली म्हणजे काय केलं, गोष्टी उभा राहिल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आहे आणि ती म्हणजे ही आपली देवी आहे आणि त्या देवीचा, त्या एनर्जीचा हा उत्सव आपण साजरा करत असतो. देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत, ही आहे पर्वताची मुलगी की जी नुकतेच जन्मलेलं बाळ रिप्रेझेंट करते. देवीचं दुसरं रूप येतं आणि ते म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी ही अत्यंत फोकस्ड असं देवीचं स्वरूप आहे. ही तप करणारी देवी आहे. म्हणजे आपल्याला आयुष्यात पुढे काय हवं आहे, जीवनात काय हवं आहे यासाठी देवी बसून तप करत आहे. मॅनिफेस्टेशन ऑफ ड्रीम हे ती रिप्रेझेंट करते. आता येते चंद्रघंटा. ही देवी शांती आणि क्षमेची देवी आहे. घंटा ही शिववंशी लग्न झालेलं देवीचं स्वरूप रिप्रेझेंट करते आणि हे आहे कुष्मांडा स्वरूप देवीचं. असं म्हणतात की सर्व ब्रह्मांड देवीमध्ये सामावलेलं आहे. देवीच्या हातात असणारं कळश हे गर्भ रिप्रेझेंट करतं. आपल्या ममता शक्तीनं देवीनं सर्व ब्रह्मांडाला आपल्या जणू सामावून घेतला आहे. आणि नंतर येते स्कंदमाता म्हणजे कार्तिकेची आई. या देवीच्या हातात कुठलीही शस्त्र नाहीयेत, तर हे तिचं नर्चरिंग नेचर रिप्रेझेंट करतं आपल्या लेकरांसाठी. महिषासूर राक्षसाचा मारणारी ही कात्यायनी देवी हे देवीचं सर्व शक्तिशाली रूप आहे. आता येते सर्वात क्रोधरूप धारण करणारी प्रलयकारी कालरात्री देवी, जी एक परिपूर्णता, शांती, उन्नती आणि सुख याचं प्रतीक आहे. देवी महागौरी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी ही सिद्धदात्री.